लोकसभा निवडणूक झाली, आता विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला फटका पाहता आता भाजपचं केंद्रीय नेतृत्वच राज्यामध्ये सक्रिय होत असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. नमस्कार, मी समीक्षा बेंडेदरगड, आपण पाहताय बखर लाईव्ह. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आता राज्यात महायुती पुढे महाविकास आघाडीचं मोठं आव्हान उभं टाकलंय. कारण लोकसभेत महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली होती. अनेक महत्वाच्या मतदारसंघामध्येच भाजपच्या आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळेच आता आगामी विधानसभेच्या अनुषंगानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रदेश भाजपची बैठक 14 जुलै रोजी पुण्यात होतीये. या बैठकीला इतकं महत्व मिळण्याचं कारण म्हणजे थेट गृहमंत्री अमित शहा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या अनुषंगानं आता भाजपसह महायुतीला पुन्हा एकदा राज्यामध्ये जनतेचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. त्यासाठी महायुतीकडून शर्थीचा प्रयत्न सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय. कारण नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्यांसाठी घोषणाचा पाऊस पाहायला मिळाला. त्यातच आता स्वतः अमित शहा राज्यात येणार असल्यानं पक्षानं लोकसभेत राहिलेली कसर भरून काढण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचं दिसतंय. पुण्यातील या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व खासदार, आमदार, शहर आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आता या बैठकीला अमित शहाच उपस्थित राहणार असल्यानंच भाजपकडून येणाऱ्या विधानसभेसाठी जागा वाटपांबाबत देखील महत्वाची चर्चा होऊ शकते असंही बोललं जात आहे. महायुतीत लढताना पुण्यात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपचा प्रयत्न देखील असू शकतो असाही एक तर्क लावला जातोय. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणं अनुकूल करण्यासाठीही पक्षाला बळ द्यावं लागणार आहे. विधानसभेची निवडणूक येत्या 2 ते महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, विरोधकांची झालेली एकजूट, हे सर्व परिस्थिती पाहता आता भाजपकडून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी या बैठकीत व्यूहरचना आखली जाईल असंही बोललं जात आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून तयार करण्यात आलेल्या संविधान बदलणार या नरेटिव्हला उत्तर देणं महायुतीला कठीण गेलं. त्यामुळेच आता विधानसभेत नेमकी भूमिका काय घ्यायची यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील या बैठकीबाबत नियोजन सुरू असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच आगामी विधानसभेसाठी आता थेट भाजपचं नेतृत्वच राज्यात सक्रिय झाल्यानं यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.